नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? सादर करीत आहे श्री श्रीपाद वल्लभ कथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोतेहो, श्रीपाद प्रभूंना वंदन करून आज आपण अध्याय 23 पाहणार आहोत. दंडी स्वामींचे गर्वहरण. भावशुद्ध झालेल्या साधकाशीच आपण नेहमी संगत करायला हवी. मन शुद्धी झालेल्या साधकाकडूनच स्वीकारलेले अन्न अथवा धन दोषरहित फलदायी असते. वेदातील महापंडित म्हणविल्या जाणाऱ्या ब्राह्मणांनासुद्धा श्रीपाद कृपेचा लाभ एक वेळ होऊ शकत नाही, तर तो लाभ दोषरहित अल्पज्ञानी असणाऱ्या भक्तास सहजपणे होतो. शंकर भट्ट गुरुचरणासह एकदा पौड देशात म्हणजे ओरिसा राज्यामध्ये जगन्नाथपुरीस व्यापाराच्या निमित्ताने गेले असताना त्यास जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये श्रीपादांचे दर्शन झाले. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असणाऱ्या अन्य 3-4 भक्तांना देखील श्रीपादांनी त्यांच्या इष्टदेवतांच्या रूपात दर्शन दिले व तात्काळ स्वतःच्या रूपात दर्शन दिले. सर्व देवदेवतांमध्ये श्रीपाद स्वामीच वास करून असल्याचा तो प्रत्यय होता. शंकर भट्ट, गुरुचरण व त्यांच्यासोबत आलेली सारी मंडळी जगन्नाथपुरीला गेली असताना त्याच दिवशी दंडीस्वामी नावाचे एक महात्मा आपल्या 108 शिष्यांसह तेथे आले होते. कुणीतरी महात्मा आला आहे म्हटल्यावर शंकर भट्ट व त्यांच्यासोबत असलेल्या मंडळींनी दंडीस्वामींच्या चरणावर श्रद्धापूर्वक डोके ठेवून नमस्कार केला. त्याच वेळी आश्चर्य असे घडले की दंडीस्वामींची वाचाच गेली. म्हणून शंकर भट्ट व इतर मंडळींनी श्रीपाद स्वामींकडे दंडीस्वामींची वाचा येण्यासाठी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेनंतर श्रीपादांच्या कृपेने दंडीस्वामींना पुन्हा वाचा आली. यावर दंडीस्वामींचे शिष्य कुत्सितपणे म्हणाले, श्रीपाद हे शूद्र मांत्रिक आहेत. त्यांचे शिष्य देखील शूद्र मांत्रिक आहेत. त्यांच्या शूद्र विद्येनेच आमच्या दंडीस्वामींची वाचा जाण्याची व शूद्र कृती घडली आहे. पण आमच्या समर्थ स्वामींना त्यांच्या सामर्थ्याने वाचा परत आली असे म्हणून ते स्वस्थ बसले नाहीत, तर आणखी पुढे म्हणाले, आमचे दंडीस्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील. त्यांना पराभूत करून विजयपत्र घेऊन परत येतील. जेव्हा भक्त श्रीपादांना अनन्य भावाने शरण जातो त्यावेळी स्वामी आपल्या लीलांनी भक्तांचे संकटातून रक्षण करतात. विशेष समस्या निर्माण करणारे श्रीपादच समस्यांचे निराकरण देखील करतात. अशा अनेक लीला करून श्रीपाद प्रभू दत्तभक्तांना प्रचिती देत असतात. काही दिवसांनी दंडीस्वामींनी पिटिकापुरम क्षेत्री प्रवेश केला. योगायोगाने व श्रद्धाभावाने शंकर भट्ट पिटिकापुरम येथे आलेले होते. श्री बापनार्युलू, अप्पलराजू व श्रीपाद प्रभूंच्या विरोधात पिटिकापूरमधील बरीच मंडळी होती. श्री दंडीस्वामींनी कुकुटेश्वराच्या मंदिरात जाऊन देवदेवतांचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रेयांचे सुद्धा दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रेयांच्या महिमांचे त्यांनी कौतुकच केले व आपला अवतार श्रीपादांचे गर्वहरण करण्यासाठीच असल्याचे दंडीस्वामी म्हणाले. त्यांनी आपल्या शक्तीने कुंकुम व विभूती निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली. पिटिकापुरममधील ब्राह्मणांनी वेदमंत्रांच्या घोषात दंडीस्वामींचे स्वागत केले व त्यांना कुकुटेश्वरांच्या मंदिरात नेले. गावामध्ये दंडीस्वामींच्या आगमनाची दौंडी पिटविली गेली. स्वतः श्रीपाद स्वामींनी बापनार्युलूंनी देखील दंडीस्वामींच्या तपस्येचे महत्त्व जाणून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. अप्पलराजू शर्मांनी दंडीस्वामींचे
दर्शन घेऊन परंपरेनुसार पूजा अर्चा होत असलेली काळ्या पाषाणाची मूर्ती दंडी स्वामींना अर्पण केली. श्रीपाद प्रभू आपल्या आजोळच्या घरातील अंगणामध्ये असलेल्या औदुंबराखाली विश्रांती घेत असलेले पाहताना श्रेष्ठींना गैरवरून आले. त्यांच्या नेत्रातून अश्रू ओघळत होते. श्रीपादांना भूक लागली होती. त्यांची आजी राजमंबाने श्रीपादांना खाण्यासाठी चांदीच्या भांड्यात दही भात आणला होता. श्रीपादांनी तो मोठ्या आवडीने खाल्ला. तो भात खाल्ल्यावर श्रीपाद प्रभू आपल्या आजोबांसह वेदघोष करू लागले. त्यामुळे तेथील वातावरण मंत्रांनी भारून गेले. त्याचवेळी कुकुटेश्वर मंदिरात चमत्कार घडला. स्वयंभू दत्तात्रेयांच्या तोंडाजवळ दही भाताची शिते दिसू लागली. पुजाऱ्याने 2-3 वेळा ती पुसूनही ती शिते गेली नव्हती. पुन्हा पुन्हा ती येतच होती. दंडी स्वामी वेदघोष करीत पिटिकापुरममधून बाहेर परतण्यास निघाले. ते व त्यांचे 108 शिष्य सर्वजण एकामागोमाग पावले टाकीत चालू लागले. पण त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखीच वाटत होती. ते कितीतरी वेळ चालत राहिले तरी ते जेथून निघाले होते तिथेच होते. ते पुढे सरकलेच नव्हते. त्याप्रमाणे या चालण्याच्या क्रियेत दंडी स्वामी व शिष्यांचा बराच कालापव्यय झाला. सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. तेवढ्यात दंडी स्वामींच्या हातातील दंडक खाली पडून त्याचे 2 तुकडे झाले. दंडी स्वामींना मात्र आपल्या शरीराचेच 2 तुकडे झाल्यासारखे वाटले. पिटिकापुरममधील ब्राह्मणांना ही घटना खचितच भयप्रद वाटली. आतापर्यंतच्या घडलेल्या प्रसंगांवरून श्री दंडी स्वामींना श्रीपादांच्या शक्तीची कल्पना आली. दंडी स्वामींचे श्रीपादांच्या विरोधात वक्तव्य करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे झाले होते. अशा विचित्र परिस्थितीत त्यांना आपल्या मूळ ठिकाणी कसे जायचे हीच मोठी चिंता भेडसावू लागली होती. श्रीपादांनी दंडी स्वामींच्या गर्वहरणाची योजना आखली होती. श्रीपाद स्वामी उग्र स्वरूपात दंडी स्वामींना म्हणाले, दंडी स्वामी, एक महान तपस्वी असून तुम्ही केवढा गर्व केलात. तुम्ही ज्या दत्तात्रेयाची आराधना केली तेच श्रीपाद वल्लभ रूप घेऊन भक्तांसाठी अवतरित झाले असताना त्यांना न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात. तुमचे शिष्य देखील तुमच्यासारखेच मूर्ख आहेत. पिठापूरचे तुमचे नवे शिष्य अज्ञानी आहेत. तुम्ही आमचे काय बिघडवू शकता. सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्तेपुढे तुमचे अस्तित्व ते काय, तुमचे सामर्थ्य ते किती. देवदूतासारखे महापाप तुम्ही केल्याने तुम्हाला अनेक शतवर्ष पिशाच योनीत ठेवण्याचा चित्रगुप्ताने निर्णय घेतला आहे. पण अव्याज करुणेने मी तो निर्णय रद्द करीत आहे. मानव जन्म मिळाल्यावरही तुम्ही सर्व नीच जातीत आपले आयुष्य घालविणार आहात. तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेतून करणार आहे. श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींना हिमालयात जाऊन निसंगपणे तपाचरण करण्यास सांगितले आणि म्हणाले, तुम्हाला तेथे शिष्य संघटनेची गरज नाही. अशा तऱ्हेने करुणामूर्ती श्रीपादांनी दंडी स्वामींना थोडासा दंड देऊन त्यांच्यावर कृपाच केली होती. तात्पर्य: अहंकार माणसाला सर्वनाशापर्यंत पोचवित असतो, पण सत्पुरुषांशी जर त्यांचा संपर्क आला तर त्यांच्याच कृपेने अहंकारी माणूस देखील अहंकार रहित होऊन त्याचा उद्धार होतो. श्रोते हो, तुम्हाला ही श्रीपाद स्वामींची कथा कशी वाटली, आवडली का? कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर लिहा. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो.